नमस्कार. महाचर्चेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आश्चर्यकारक विजय आणि तितकंच धक्कादायक पराभव ही दोन्ही टोकं सांगणारी 16व्या लोकसभेची रणधुमाळी आता संपलेली आहे. आपल्याला जनादेश काय मिळाला हेच आपल्या सगळ्यांना माहीत आहे. पण या सबंध रणधुमाळीच्या नंतरही अजून मंत्रिमंडळाची स्थापना, सरकारची स्थापना याच्या मधला जो कालावधी आहे तोही तितकाच नाट्यपूर्ण राहिलेला आहे. तर त्यामुळे ह्या सत्ता परिवर्तनाची जी सगळी प्रक्रिया जी सुरू आहे आणि जो काही सत्ता परिवर्तनाचा जो प्रवास झाला याच्याबद्दल चर्चा करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये 4 प्रमुख पक्षांचे प्रतिनिधी आलेले आहेत. त्यांची आपण ओळख करून घेऊया. भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री राम नाईक, राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्रातले प्रवक्ते हेमंत टकले, शिवसेनेचे नेते आणि माजी राज्यसभा सदस्य भारतकुमार राऊत आणि उल्हासदादा पवार काँग्रेसचे प्रवक्ता, हे चौघही आज आपल्याकडे आलेले आहेत. आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मला आणि याच विषयावरती याचा वेध घेणारी एक ध्वनिचित्रफीत आपण आधी बघूया आणि मग चर्चेला सुरुवात करूया. भाकरी परतली नाही तर ती करपते, ही म्हण भारतीय जनतेने खरी करून दाखवली. गेली 40-45 वर्ष यान त्या मार्गाने सत्तेत राहणाऱ्या काँग्रेस प्रणित आघाडीचं सरकार जनतेने उलथवून टाकलंय. एक हाती सत्ता असेल तरच विकास घडू शकतो. मिलीजुली आघाडी सरकार येत असल्याने विकास कामात अडथळे येतात. असं असलं तरी निवडणूक पूर्व आणि पश्चात आघाड्या तसंच पाठिंबा घेत सरकार स्थापनेच्या मनसुब्यांना 16व्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाने उधळून लावलंय. नरेंद्र मोदींच्या रूपाने भारतीय जनता पार्टीला जनतेने एक हाती सत्ता सोपवली आहे. विकासाच्या मुद्द्यावर भाजपाने ही निवडणूक लढवली आणि अनपेक्षित विजय संपादित केला. मोदी विरोधी लाटेला मोदीरूपी सुनामीने गिळंकृत केलं. जनतेला बदल हवा होता अशी पराभवाची मीमांसा काँग्रेस करत आहे. पण जनतेला हा बदल का हवा होता याचं आत्मचिंतन करण्याची ही योग्य वेळ आहे. कारण महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत आणि या निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादीला मिळून 4 डझन जागांपैकी केवळ अर्धा डझन जागा जिंकता आल्या आहेत, त्याही अल्पमताधिक्याने. आता जनतेच्या अपेक्षांचं मोठं ओझं पेलण्यासाठी नरेंद्र मोदींना खूप मोठी कसरत करावी लागणार आहे. भटजी शेटजींचा पक्ष तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वैचारिक बैठकीचा असलेला या पक्षाला सत्ता टिकवण्यासाठी सर्वसमावेशक उन्नतीचं, हिताचं समाजकारण करावं लागणार आहे. कारण जनतेने एक हाती सत्ता बहाल केली आहे. या परिवर्तनवादी जनमताचा धांडोळा घेण्यासाठीच आजची ही महाचर्चा. या सत्ता परिवर्तनाचा धांडोळा घेण्यासाठी आपली ही महाचर्चा आहे. तर या सत्ता परिवर्तनाच्या प्रक्रियेत सगळ्यात जास्त आज आनंद झालेला जो पक्ष आहे त्या भारतीय जनता पार्टीकडे आपण पहिल्यांदा वळूया. रामभाऊ, तुम्हाला अशा प्रकारे सत्ता परिवर्तन होईल किंवा इतका स्पष्ट जनादेश मिळेल असं वाटलं होतं का? खरं सांगायचं तर या निवडणुकीत आमची जी युती आहे, इंग्रजी NDA, मराठीमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडी, आमचं सरकार बनेल. भारतीय जनता पार्टीला निम्म्याच्या जवळपास पुढे मागे काहीतरी राहील, पण सरकार बनेल एवढी खात्री होती. पण ज्या प्रमाणात लोक निवडून आले तेवढे येतील असं काही खरं म्हणजे वाटत नव्हतं. आणि त्यामुळं पहिल्यांदा ज्यावेळेला वेगवेगळ्या मालिकांच्यातून एक्झिट पोल आला, कौल आला की बाबा भाजप आणि मित्रपक्षांना सत्ता येते त्यावेळेला बरं वाटत होतं. पण चाणक्याने जो कौल येईल असं सांगितलं होतं तो फारच मोठा होता आणि तेवढं होईल असं काही वाटत नव्हतं. पण जे झालंय ते निश्चितच आनंद, सुख देणारा आणि देशाच्या दृष्टीनं पुढं देशाला नेणारा असा कौल आहे असं मला वाटतं. राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजून तशी म्हणावी त्या पद्धतीची प्रतिक्रिया ही अजून उमटलेली नाही. त्यांचे नेते अजून बोलायला तयार नाहीत. कदाचित संपूर्ण चिंतन झाल्यानंतर ते बोलणार असतील. आणि त्यांच्या एका नेत्यांनी, मी जितेंद्र आव्हाड असं परवा एका वर्तमानपत्राशी बोलताना म्हणाले की आम्ही काही सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलो आहोत का? तर हेमंतजी, तुम्ही या सगळ्या निकालाकडे तुम्ही याच पद्धतीने पाहता की आम्ही काय सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलोय का, की तुमची काही वेगळी धारणा आहे याच्यामध्ये?
जो निकाल या देशातल्या जनतेने दिलेला आहे तो निश्चित एक वेगळ्या प्रकारचा निकाल आहे. पण ह्या निकालाची चाहूल फार आधीपासून सगळ्यांना आलेली होती. एक साधारणपणे सत्तेमध्ये असताना आपल्याला जे वाटतं तेच बरोबर आणि आपण करतोय ते लोकांनी स्वीकारलंय अशा प्रकारची जर एक मानसिकता झाली तर त्यामधून आपण जे करतोय आणि वास्तवात काय आहे याच्यामध्ये अंतर पडत जातं. ते अंतर पुढे वाढत गेल्यानंतर मग त्याच्यासाठी तुम्ही कितीही प्रचार केलात, कितीही लोकांपर्यंत जायचा प्रयत्न केलात, तरी सुद्धा तुम्ही सांगितलेल्या गोष्टी लोकांच्या मनापर्यंत पोचलेल्या नाहीत. हे जेव्हा वास्तव समोर येतं त्यावेळेला जसजसे एक्झिट पोल यायला लागले त्यावेळेला सगळे लोक म्हणायला लागले की निश्चितच फार मोठा धक्का बसणार आहे, पण धक्क्याच्याही पलीकडे काहीतरी असावं अशा प्रकारचा हा निकाल आहे. त्यामुळे तो अनपेक्षित आहे. आणि तो अनपेक्षित असण्याचं दुसरं एक महत्त्वाचं कारण असं आहे की लोकांना या देशात एक स्थैर्य निर्माण करण्याची आवश्यकता वाटत होती. ते स्थैर्य कोण देतं ह्याचा आपल्याजवळ कुठला दुसरा पर्याय आहे हे लोक शोधत होते. आणि ह्यापेक्षा ह्या पर्यायाचं निवड केली तर आपल्याला हा प्रयोग करून बघायला काही हरकत नाही. पण आता तो प्रयोग करण्याची वेळ आली आहे. ह्या मानसिकतेतून हे परिवर्तन घडलंय असं मला वाटतं. आता पक्ष सांगू लागलेले आहेत की आम्हाला याचा अंदाज होता, पण प्रत्यक्षात अंदाज होता की नाही हे ते उमेदवार आणि त्या पक्षांचे जुने जाणते नेते यांनाच असू शकतो. भारतकुमार राऊत यांनी पत्रकार म्हणून अनेक वर्ष, संपादक म्हणून अनेक वर्ष काम केलेले आणि शिवसेनेत नेता म्हणूनही आपण काम करतात. तर खरंच असा अंदाज हा विरोधकांना होता आणि तुम्हालाही होता का? आता मी जर काही सांगितलं तर तुम्ही म्हणाल की मी हे शिवसेनेचा संसद म्हणून मी हे बोलतोय, पण मी तसं नाही. मी पत्रकाराच्या नजरेने बघतो, कारण ही संबंध निवडणूक मी तोपर्यंत माझी राज्यसभेची मुदत संपलेली असते प्रचार सुरू व्हायच्या आधीपासून. मी केवळ पत्रकार म्हणून हे महाराष्ट्रात फिरलो, अनेक ठिकाणी मराठवाड्यात गेलो, मध्य प्रदेशात गेलो, दिल्ली बघितली. आणि ते बघितल्यानंतर माझ्या असं एक लक्षात आलं होतं, मी आकडेवारीमध्ये जात नाही, बरोबर, पण असं लक्षात आलं होतं की वाऱ्याची दिशा बदललेली आहे. आणि जेव्हा वाऱ्याची दिशा बदलते ना तेव्हा ती 5 अंशांनी 10 अंशांनी बदलत नाही. वाऱ्याची दिशा जेव्हा बदलत तेव्हा ती फिरतं आणि ते जिकडे तोंड होतं तिकडे शेपूट करून उभं राहतं. असं वातकुकुटाची परिस्थिती होते. तशा तऱ्हेची परिस्थिती आलेली आहे. हे सरळ सरळ दिसत होतं. म्हणजे दादरच्या मार्केट पासून ते दिल्लीच्या मंडीपर्यंत हे सगळीकडे हे असंच दृश्य दिसत होतं. आणि त्यामुळे ही परिस्थिती बदललेली आहे. आता लोकांना बदल हवा आहे हे स्पष्टपणे दिसत होतं. आणि यापूर्वी लोकांना बदल नको होता का? यापूर्वीही लोकांना बदल हवा होता. अनेक वेळा लोकांना बदल हवा असतो. परंतु काय होतं की कुठलाही बदल करायचा तर त्यासाठी एक रॅलिंग पॉइंट लागतो. तो रॅलिंग पॉइंट असेल तर मग ते सगळे लोक त्यांना येऊन तिकडे भिडतात. नाहीतर काय होतं की जे बदल मागणारे लोक असतात ते विस्कळीतपणे इकडे तिकडे जातात आणि शेवटी जे सत्ताधारी असतात त्यांचाच विजय होतो. यावेळी मोदींच्या रूपाने देशाच्या पातळीवर एक रॅलिंग पॉइंट सापडला आणि त्याच्यामुळे ही परिस्थिती झाली. आणि त्यामुळे हा बदल अजिबात अनपेक्षित होता. अशात नेहमी आकडेवारीत पुन्हा जात नाही. ठीक. उल्हासदादा पवार काँग्रेसचे प्रवक्ता इथे आहेत. काँग्रेसचं अक्षरशः जे पानिपत झालं असं मानलं जात आहे, तर ह्या धक्क्यातून तुम्ही कशा पद्धतीने सावरणार आहात आणि ह्या धक्क्याकडे पक्ष म्हणून तुम्ही काय पद्धतीने बघतात? एक तर पहिल्यांदी जसं आता माननीय भरतकुमार राऊत यांनी सांगितल्याप्रमाणे जेव्हा वैयक्तिकरित्या आपण काही लोकांना भेटतो त्यावेळी थोडासा अंदाज आला होता. परंतु एक निश्चित की हा जो निकाल लागलेला आहे किंवा जनतेने जो कौल दिलेला हा अनपेक्षित अशा अर्थानं वापरतो मी की कित्येक निवडून आलेल्या लोकांचे कार्यकर्ते मला भेटले. म्हणजे काही लोकांनी फोनही केले वेगवेगळ्या जिल्ह्यातून आणि त्यांनी सांगितलं निवडणुकीच्या म्हणजे काउंटिंगच्या किंवा मतमोजणीच्या अगोदर की आहे टसल पण इतक्या फरकाने आम्ही येऊ वगैरे. पण त्यापेक्षाही फार मोठ्या मताने ही मंडळी निवडून आली. पण उल्हासदादा तुम्ही जे अनपेक्षित म्हणतात तर ते अनपेक्षित लोकांना ते तितकं अनपेक्षित वाटलेलं नाही मतदारांना. याचं कारण त्याची ज्या मुद्द्यांची चर्चा चालू होती, महागाई होती, भ्रष्टाचार होता, या जे सगळे मुद्दे चर्चेत होते आणि त्याला सत्ताधारी किती किंमत देत आहेत
किंवा किती किंमत देत नाहीत. नाही नाही नाही. काय हे मुद्द्यांमुळे याचा तुम्हाला अंदाज आलेला होता की नाही? नाही नाही, भ्रष्टाचाराचा मुद्दा मांडला तुम्हाला मी सांगतो. कालच एका ठिकाणी चर्चा काही विद्वान मंडळींची या राजकीय क्षेत्रातल्या किंवा विश्लेषकांची मी ऐकत होतो की भ्रष्टाचार हा मुद्दा होता का? होता, पण तसं जर पाहायला गेलं तर तो सर्वंकष परिपूर्ण म्हणजे त्याच अर्थाने निवडणूक झाली का? तसंही नाही. तसं जर असतं तर येडियुरप्पा सारख्या पक्षाला ज्यांना नेत्याला भारतीय जनता पक्षानं काही कारणास्तव याच कारणास्तव पक्षातून बाहेर काढलेलं होतं. विधिमंडळात त्यांचा पराभव झाल्याबरोबर त्यांना चाहूल लागली. पुन्हा तरी म्हणजे माननीय गडकरींनी त्यावेळी जाऊन सांगितलं तडजोड नाही, भ्रष्टाचारी माणसाला आम्ही बाहेरच काढणार. त्यांना परत आत घेतलं आणि त्याला लोकांनी निवडून दिलं. त्यामुळे हा मुद्दा प्रभावी होता का? हा खरं म्हणजे चिंतेचा ही पण चिंतनाचा लोकांनी असा विषय होऊ विचार शकतो. केला असेल की निदान यांनी एकदा तरी बाहेर काढलं, हे काढतच नाहीत. नाही असं नाही. असं नाही ना झालेलं. अहो, अनेकांच्यावर केसेस चालू आहेत, अनेकांची मंत्रिपदं गमावावी लागलेली आहेत. उलट अशा प्रकारचे निकाल लावून सुद्धा गुजरातच्या मंत्रिमंडळात 2 मंत्री होते, एक लक्षात घ्या. त्यामुळे मला हेही कळत नाहीये की याच्यामुळेच अमुक झालं असं अगदी छातीठोकपणे 100% सांगणं जरा थोडंसं अवघड वाटतं. फक्त एक मुद्दा आहे की लोकांना बदल हवा होता असं एक साधारण दिसतंय आणि ती मानसिकता फार प्रभावीपणे तयार करण्यामध्ये भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे नेते म्हणजे पंतप्रधान पदाचे उमेदवार असलेले माननीय मोदी यांना अत्यंत जबरदस्त यश प्राप्त झालेलं आहे. हे मात्र या ठिकाणी जनतेचा कौल आम्ही सर्वांनी म्हणजे आमच्या अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांनी अतिशय नम्रपणे तो मान्य केलेला आहे, स्वीकारलेला आहे आणि जबाबदारी पण घेतलेली आहे. रामभाऊ, तुम्ही मुंबईच्या राजकारणामध्ये गेली अनेक वर्षात म्हणजे 4 दशकापेक्षा जास्ती काळ तुम्ही आहात. 1980 साली तुम्ही जनता पार्टीचे अध्यक्ष असताना मुंबईत अशाच पद्धतीने जेव्हा देशभरात इंदिरा गांधींच्या बाजूने कौल जात होता तेव्हा मात्र तुम्ही जनता पार्टीच्या बाजूने मुंबईत कौल मिळवू शकला होतात. तर हे असं गणित असं होऊ शकतं का? याच्या बाबतीतला तुमचा अनुभव काय की देशभरातला एक वेगळा कौल पण मुंबई वेगळा कौल देते, हा जो तुमचा अनुभव आहे तो आणि आत्ता आलेल्या 6 जागा म्हणजे या 6 जागा आत्ता आलेल्या आणि तेव्हा तुम्ही विरोधकात असताना मिळवलेल्या 6 जागा याची तुम्ही तुलना काय पद्धतीने करता? नाही, असं आहे की 6 जागा त्याच्या पूर्वी 77 म्हणजे आणीबाणीच्या नंतर जी ताबडतोब निवडणूक झाली त्यामध्ये 6च्या 6 मिळाल्या होत्या आणि पुन्हा 80 साली मिळाल्या. मला 80 साली वाटतं 5 मिळाल्या. 80 साली 5 मिळाल्या. आणि त्यातला महत्वाचा भाग मला जो वाटला आणि आत्ताच्या ह्याच्यातला तुलना केली तर तो असा आहे की आणीबाणीच्या पार्श्वभूमीवरती सत्ता आलेली घालवली कोणी, तर त्या घालवणाऱ्या लोकांच्या बद्दल जनतेच्या मनात रोष होता. असा रोष मुंबईमध्ये आम्ही निर्माण होऊ दिला नाही. जो थोडासा निर्माण झाला होता आणि तो म्हणजे धारावीच्या लोकसभे सीट बद्दल की अहिल्या रांगणेकर मार्क्सिस्ट कम्युनिस्ट पक्षाच्या होत्या, त्याच्याऐवजी प्रमिला दंडवतेना ते तिकीट देऊन त्या जनता पक्षाच्या बाजूच्या आहेत अशातून ती निवडणूक झाली. त्या निवडणुकीत आणि आत्ताच्या निवडणुकीत एक फरक असा आहे की त्याला आणीबाणीची पार्श्वभूमी होती आणि आत्ता अशा प्रकारचा कोणताही अपघाती म्हणजे जसं 1985च्या निवडणुकीत झालं, भाजपचे तर त्यावेळेला फक्त 2च लोक निवडून आले पण त्याच्या पाठीमाग इंदिरा गांधींची हत्या होती. या वेळेला अशा प्रकारचं कोणतंही अचानक उद्भवलेलं प्रकरण नसताना मग जे विषय घेतले गेले, मग महागाईचा विषय होता, भ्रष्टाचाराचा विषय होता, सुशासनाचा विषय होता आणि नेतृत्वाचा विषय होता. ह्या 4 गोष्टीच्या भोवती भारतीय जनता पार्टी आणि अन्य घटकांचा प्रचार एकत्र केल्यामुळं तो प्रभावी झाला आणि त्याच्या उलट काँग्रेस सेक्युलरिझम असं करत करत जुन्याच आरोपांचं उगाळणे करत होती आणि मला असं वाटतं की देण्यासारखं उत्तर नाही अशी परिस्थिती काँग्रेसमध्ये झाली. मग कधी शरद पवारांनी अर्ध्या चट्टीचा उल्लेख केला असेल. आपण ही चर्चा चालू ठेवणार आहोत पण राष्ट्रवादी काँग्रेसवरती आता जी काय टीका चालू आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल किंवा थट्टेच्या स्वरूपात त्याला आता गेलेलं आहे ते की इनोव्हातली पार्टी आता नॅनोमध्ये आली. तर हेमंत टकलेजी तुम्हाला काय वाटतं? तसे देवेंद्र फडणवीस फार हुशार आहेत आणि उपमा समर्पक शोधण्यामध्ये त्यांचा हात सहसा कोणी धरणार नाही. एक आहे विजय झाल्यानंतर कोणाला तरी खिजवणं ही एक स्वाभाविक प्रवृत्ती असू शकते. प्रश्न असा आहे की पराभवात सुद्धा आम्ही ताठ मानेने का उभे राहू शकतो याच्या मागेही काही कारण परंपरा आहे. नाही पण ह्याच्या कारण मीमांसेमध्ये महागाई हे एक महत्वाचं कारण होतं. महागाई हे एक महत्वाचं कारण होतं पण महागाईपेक्षा सुद्धा
ही महागाई असताना ज्या काही आम्ही त्याच्या सबबी सांगत होतो लोकांना की हे तर काय, हे जागतिक स्थितीवर आहे, काही देशामध्ये तर लोकांना अन्नच मिळत नाही, आम्ही तर आता आपल्या देशाचं पूर्ण करून बाहेर निर्यात करतो वगैरे वगैरे, आम्हाला पाहिजे ते धान्य आम्हाला पाहिजे त्या भावात मिळत नाही, हे जे वास्तव होतं त्याच्यापासून आम्ही पळून जायचा प्रयत्न केला का असं लोकांना वाटलं. आणि निदान आमच्या ज्या मूलभूत गरजा आहेत अन्न वस्त्र निवाऱ्याच्या, त्याबाबतची जरी सुरक्षितता कोणी देऊ शकेल तर ह्यांच्यापेक्षा त्यांच्याकडे का जाऊ नये म्हणजे तुम्ही मगाशी म्हणालात तसं दुसऱ्या पर्यायाचा लोकांनी, त्यामुळे हे वास्तव आणि तुम्ही जे काही चित्र मांडलं दुसऱ्या पर्यायाचा विचार करताना तुम्ही एक लक्षात घेतलं पाहिजे की भारतीय जनता पार्टीने याच्यामध्ये एक फार मोठा धाडसी प्रयोग केला. यापर्यंत आजपर्यंत देशात एस्टॅब्लिश झालेलं नेतृत्व प्रोजेक्ट केलं जायचं, एका राज्याची चांगलं प्रशासन. तुम्ही हा जो मुद्दा मांडताय ह्याच्यावरती विस्ताराने आपण चर्चा करायला पाहिजे. आता शिवसेनेच्या भारतकुमार राऊतांना आपल्याला एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे की आता ज्याचं वर्णन मोदी लाट किंवा मोदींच्या प्रभावामुळं जे काय मिळालेलं यश आहे या दृष्टीने त्याच्याकडे पाहिलं जात आहे, पण शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पश्चात झालेली पहिली निवडणूक आहे. तर या संबंध यशामध्ये शिवसेनेला मिळालेलं जे काही यश आहे किंवा शिवसेना, भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या महायुतीला महाराष्ट्रात मिळालेलं जे काही यश आहे, या यशामध्ये बाळासाहेबांचा जो काही त्यांच्या पश्चात राहिलेला करिश्मा आहे, तो करिश्मा किती याच्यात उपयोगाला आला असं तुम्हाला वाटतं? तुम्ही अतिशय चांगला प्रश्न विचारला, कारण ह्याचं एकदा काहीतरी उत्तर देणं गरजेचं आहे. या विजयामध्ये मोदींचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे हे कोणीच नाकारू इच्छित नाही, शिवसेना तर अजिबात नाकारू इच्छित नाही. या विजयाचे शिल्पकार हे मोदी आहेत राष्ट्रीय पातळीवर. महाराष्ट्रापुरता जेव्हा विचार करायचा तेव्हा कुठला तरी ए फॅक्टर आणि केवळ ए फॅक्टर मुळेच हे घडलं असं म्हणता येणार नाही. अनेक फॅक्टर्स असतात, त्याच्यामधले काही गोष्टी या शिवसेना भाजपाच्यामुळे झालेल्या आहेत आणि काही गोष्टी या काँग्रेस राष्ट्रवादीच्या राज्यातल्या सरकारच्या नाकर्तेपणामुळे झालेले आहेत. तसंच केंद्रातला जो बेमुदतवार स्वभाव कारभार होता त्याच्यामुळे झाले. तशा विविध फॅक्टर्समुळे हा विजय हा शिवसेना भाजपला इथे मिळालेला आहे. ह्याच्यात मी शिवसेना आणि विशेषतः उद्धवजी ठाकरे यांच्या कॉन्ट्रीब्युशनची जास्त अशासाठी मी बोलू इच्छितो, कारण एक त्या पक्षाचा मी खासदार होतो. नंबर 2 ची गोष्ट अशी की ही निवडणूक आपण जिंकायची आहे आणि ही निवडणूक जिंकणं आपल्याला शक्य आहे हे शिवसेनेने 1 वर्षापूर्वीच मनाशी ठरवलं. एक लक्षात घ्या, 1 वर्षापूर्वी म्हणजे 2013च्या मे मध्ये व्हेरी प्रिसाइज त्यांनी असं ठरवून टाकलं की ही निवडणूक आपल्याला जिंकायची आणि जिंकणं शक्य आहे. आणि त्या दृष्टीने तेव्हापासून बांधणी सुरू झाली. उदाहरणार्थ सांगतो की सिंधुदुर्गचा गड हा नारायण राणेंचा अभेद्य गड मानला जायचा. अभेद्य गड, त्याला कुठूनही सुरुंग लावता येणार नाही, किती तोफा टाकल्या तर त्याला काही होणार नाही असं मानलं जायचं. परंतु हे सगळं कपोलकल्पित आहे हे उद्धव ठाकरे यांनी जाणलं आणि त्यामुळे त्यांनी तेव्हाच मग गेल्या 1 वर्षापूर्वी त्यांनी विनायक राऊतना सांगितलं की तुम्ही सिंधुदुर्गातून लढायचे, कामाला लागा. आणि बरोबर 1 वर्ष विनायक राऊत हे सिंधुदुर्गात जाऊन कामाला लागले. तुम्ही आता ज्या गडाचा उल्लेख केला त्या गडावरून राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचे जे काही संबंध आहेत हे ताणले गेले या निवडणुकीमध्ये. तर हेमंतराव, तुम्हाला काय वाटतं की नारायण राणेंच्या इकडची जी काही निवडणूक होती रत्नागिरी सिंधुदुर्गची, तर त्या पराभवामध्ये, निलेश राणेंच्या पराभवामध्ये राष्ट्रवादीचा वाटा आणि दीपक केसरकरांचा वाटा हा मोठा आहे असं जे काय आता मानलं जाते, हे तुम्हाला मान्य आहे का? नाही, तुम्ही त्या एका ज्याचा आता भरतकुमारांनी उल्लेख केला त्या मतदारसंघामध्ये निश्चितपणे एक प्रकारचं वातावरण तयार झालेलं होतं आणि त्याला गेल्या 3-4 वर्षाची जी काही त्या जिल्ह्यामध्ये घडत होतं त्याची पार्श्वभूमी नक्कीच होती. पण त्याही पलीकडे जाऊन तुम्ही तसं मला विचाराल तर हा विजय आज जो झालेला आहे सेना भाजप युतीचा महाराष्ट्रामध्ये, अशा प्रकारचं काहीतरी भयंकर होऊ शकेल याचा अंदाज आदरणीय पवार साहेबांना खूप अगोदर आला होता. आणि त्यामुळे आपण जेव्हा एकत्रितपणे जाण्याची बांधिलकी स्वीकारली आहे त्याचमुळे स्वतः पवार साहेब, अजितदादा या सगळ्यांनी राणेंना आश्वस्त केलं होतं की आमचे तिथले लोक कसेही वागले तरी सुद्धा आम्ही आघाडीचा धर्म म्हणून. मला सैद्धांतिक भूमिका तुमची मान्य आहे किंवा लोकांनाही कदाचित ती पटू शकेल,
पण केसरकरांवरती तुम्ही आता नेमकी कारवाई काय केली आहे? केसरकरांना आम्ही पक्षातर्फे कारणे दाखवा नोटीस बजावली. हां, त्यांचं उत्तर आता अपेक्षित आहे नाही, आम्हाला. बरोबर आहे, म्हणजे हे लोकशाही मार्गाने तुम्ही जाणार वगैरे बरोबर आहे, पण हो. साधारण ते पक्षात असतील का नसतील विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी? आजच्या घडीला ते सांगता येणार नाही. त्यांची कारणं पटली तर ते पक्षात येतील. पक्ष त्यांची कारणं आता पटून सुद्धा ओके. पक्ष त्यांच्या बाबत तोच विचार करेल असंही आज सांगता येत नाही. ठीक आहे. कारण आज शिवसेनेच्या तिथून निवडून आलेल्या खासदारांनीच असं जाहीर केलंय तिकडच्या वर्तमानपत्रात की केसरकर हे उद्या आमचे आमदार असतील आणि केसरकर कदाचित उद्या पालकमंत्री होईल. तर आता ही जी भाषा आहे, आपण ह्याच विषयावरनं उल्हासदादा, आज वेगवेगळ्या पक्षांमध्ये आता जे काय चिंतन चालू जे झालेलं आहे, तर त्या चिंतनाचा आज एक परिपाठ आपण इकडे पाहिला मुंबईमध्ये. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची सुद्धा बैठक झाली, दिल्लीतही केंद्रामध्ये बैठक झालेली आहे. आता प्रश्न असा आहे काँग्रेस पुढे की यश ज्या वेळेला मिळतं त्यावेळेला त्या यशाचे धनी खूप असतात आणि अपयशाचं श्रेय घ्यायला मात्र किंवा अपयशाचं धनी व्हायला कोणी तयार होत नाही. तर अशी परिस्थिती आता काँग्रेसमध्ये आहे का? कारण आता सामूहिक जबाबदारीची तुम्ही विशेष करून राज्यामध्ये नारायण राणेंनी राजीनामा दिला, नितीन राऊतांनी राजीनामा दिला, पण कोणीही व्यक्तिशः पण मुख्यमंत्र्यांनी काय करावं याच्या बाबतीत? राजीनामा द्यावा का देऊ नये? काल तुमच्या पुण्यातूनच एक सूर उमटला की मुख्यमंत्र्यांचा राजीनामा आपल्याला मिळाला पाहिजे. तर तुमची भूमिका याच्यातली काय आहे की याची जबाबदारी सामूहिक असेल की तुमची व्यक्तिगत जबाबदारी आहे? नाही, व्यक्तिगत कोणावर ही जबाबदारी टाकून चालणार नाही आणि कोणाच्याही राजीनाम्याने हा काही प्रश्न सुटू शकत नाही. आत्ताची ज्या निवडणुकीच्या निकालाची जी स्थिती आहे त्याची सर्वांनी जबाबदारी घेतलेली आहे. आमच्या अगदी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा, UPA चेअरमन श्रीमती सोनिया गांधी राहुलजींनी स्वतः प्रेस कॉन्फरन्स घेऊन हे मान्य केलेलं आहे की ही जबाबदारी आमची आहे आणि जनतेने दिलेला कौल आम्ही अतिशय आदरपूर्वक स्वीकारतो, हेही त्यांनी सांगितलेलं आहे आणि यांना पुढच्या कार्यालयानं शुभेच्छा दिलेल्या आहेत. प्रश्न कसा आहे की कुठल्याही निवडणुकीच्या निकालानंतर सर्वसाधारणपणे पक्षांतर्गत आणि पक्षाच्या बाहेर काही गोष्टींच्या घडामोडी किंवा घडत असतात. त्यातला काही दुसऱ्या ठिकाणी घटना एखादी घडली म्हणजे ती सार्वत्रिक आहे असं काही समजू नये. कोणाची वैयक्तिक मतं असतात, त्यांनी ती वैयक्तिकदृष्ट्या मांडलेली आहे. आणि 2 मंत्र्यांच्या राजीनाम्याचं आपण जे सांगितलं की त्या भागामध्ये म्हणजे नितीन राऊत काय म्हणाले किंवा माझ्या मतदारसंघात मतं कमी मिळाली, सिंधुदुर्गमध्ये राण्याचा चिरंजीवाचा म्हणजे काँग्रेसचा पराभव झाला. ही माझी जबाबदारी आहे की या जिल्ह्यामध्ये एवढे दिवस मी विकासाची एवढी कामं केली, जनतेने कौल दिलेला आहे, तो मला जर आमचं कामं मान्य नसेल ती मी राजीनामा अशा अर्थाने दिला आहे. म्हणजे कोणाला तरी एक स्पर्धेतून कोणाला तरी हे टार्गेट करण्याकरता दिला आहे असं त्याचा अर्थ करणं बरोबर नाही आहे. किंबहुना आजच्या बैठकीत येणाऱ्या विधानसभा निवडणुकीला आपण अतिशय आत्मविश्वासानं कसं पुढं सामोरं जायचं हा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे आणि त्यामुळं अशा प्रकारचं वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न होईल त्याबद्दल काही प्रश्न नाही. बाहेरून किंवा ही चर्चा होईल आणि मनोधैर्य खचवण्याचाही प्रयत्न होईल, परंतु त्या सर्व गोष्टींचा विचार करून आम्ही अतिशय चांगल्या प्रकारची बैठक झाली. अजूनही याचं आम्ही निश्चितपणे आत्मचिंतन करणारच आणि पुढे सामोरं जाणार. एक संदर्भ त्याच्यातला ताजा असा आहे की बिहारमध्ये ज्या पद्धतीने नितीश कुमारांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला, तशी परिस्थिती महाराष्ट्रात काँग्रेसवरती येऊ शकते का आणि महाराष्ट्रात तशी कोणी जबाबदारी घेईल का? प्रत्येक राज्याचे आणि प्रत्येक व्यक्तीचे काही निर्णय वेगवेगळे आहेत, ते व्यक्तिमत्वावर ते अवलंबून आहेत ना. त्यामुळे ठीक आहे, नैतिकदृष्ट्या वगैरे आपण बोलायला नंतर मग पुन्हा नितीश कुमार म्हणाले मी एक दिवस पुन्हा आणखी वाढ बघतो वगैरे, असं करून काही चालणार नाही. शेवटी पळ काढणं कुठल्या गोष्टीतून काही योग्य नाहीये. ती जबाबदारी स्वीकारली पाहिजे. आणि एक साधी गोष्ट लक्षात भारत कुमारांना याच विषयावर काहीतरी बोलायचं. मला स्वतःला काही बोलायचं नाही. मला उल्हासदादा आमचे चांगले जवळचे मित्र आहेत, ते अत्यंत जाणकार आणि सच्शील आणि चांगले असे काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत. मला त्यांना असं विचारायचं आहे की महाराष्ट्रामध्ये, फक्त महाराष्ट्रापुरतं बोलतो, देशाचं सोडून द्या, म्हणजे ज्येष्ठ नेत्यांनी काय जबाबदारी स्वीकारली वगैरे सोडून द्या. महाराष्ट्रामध्ये केंद्र आणि राज्याच्या मिळून मला वाटतं 7 मंत्र्यांचा पराभव झाला. 7 मंत्र्यांना जनतेने नाकारलं. शिवाय याचा मुलगा गेला, त्याचा मुलगा गेला, ह्या गोष्टी पुढच्या. परंतु 7 मंत्री जे सत्तेत आहेत, लाल दिव्याच्या गाडीतून फिरत आहेत, त्यांना लोकांनी नाकारले.
असं असताना यापेक्षा जास्त जनतेचा नो कॉन्फिडन्स, अविश्वास हा कुठला मानायचा असं नाही, तुम्ही मानता? तात्विक दृष्ट्या तुमचा मुद्दा बरोबर आहे, पण एक लक्षात घ्या, कधी कधी काय घडतं, आता उदाहरणार्थ हा, माननीय पण म्हणजे मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यायला नाही, पाहिजे. नाही, थांबा, थांबा. हा, ऐका ना. जनतेचा नो नाही, कॉन्फिडन्स आहे, एक- इथे दुसरा कुठलाच येऊ शकत आता नाही. 5 मंत्र्यांचा यांनी उल्लेख केला. सात. हा, 7 घ्या असेल ते. हे पहा, विजयसिंह मोहिते पाटील हे विधानसभेला पराभूत झाले होते आणि आता लोकसभेला निवडून निवडून आले. आले. असं काही सैद्धांतिक उदाहरण सांगतो, म्हणजे मोहन ऐकांना माहिती आहे, अण्णा जोशी नावाचे भाजपचे खासदार होते, ते महानगरपालिकेला पडले. बरोबर. महानगरपालिकेला पडले पण लोकसभेत आले ना. काय असतं, हा क्रायटेरिया किंवा हा सैद्धांतिक मुद्दा आपण मांडून चालणार नाही. याची सामूहिक जबाबदारी घेतली पाहिजे, याचं आत्मचिंतन केलं पाहिजे, आत्मटीका केली पाहिजे. नाही, आणि त्यातून कसं बघायचं? पण उल्हास- लोकसभेत पडले तर भारत- भारतकुमार, लोकसभेत एक- लोकसभेत पडले ना. एक मिनिट. एक मिनिट. भारत, आपण ही सैद्धांतिक चर्चा किंवा ही चर्चा चालू ठेवणार आहोत, पण ज्याच्यामुळे हे पानिपत घडलं, ज्यांच्यामुळे घडलं, त्या सर्वसामान्य लोकांना काय या निवडणुकीबद्दल वाटत होतं आणि या निकालाबद्दल त्यांची भावना काय ती जाणून घेऊया आपण. अब की बार मोदी सरकार ही भाजपची घोषणा अखेर जनतेने सार्थ ठरवलेली आहे. मोदी एक हाती सत्ता घेऊन आलेले आहेत आणि विरोधकांची तोंड त्यांनी बंद केलेली आहे. केवळ मोदींचा विरोध हाच प्रचाराचा मुद्दा ठेवणाऱ्यांना, नकारात्मक प्रचार करणाऱ्यांना मतदारांनी घरी बसवलेलं आहे आणि फक्त लोकांना परिवर्तन हवं होतं या एका शब्दाखातर ते आज आपल्या पराभवांची मीमांसा करत आहेत. पण जनतेला आपण विचारूया की त्यांना परिवर्तन नेमकं कशासाठी हवं होतं. माझ्यासोबत काही तरुण आहेत, त्यांना मी आता विचारतोय की जे परिवर्तन हवं होतं ते तुम्हाला का हवं होतं. याच्याबद्दल आता इथे प्रत्येक तरुण काही ना काहीतरी आपली मतं मांडणार आहे. का तुम्हाला वाटतं की काय परिवर्तन? पहिली गोष्ट म्हणजे गेल्या 15 वर्षामध्ये आणि काँग्रेसला असं वाटत होतं की या देशामध्ये आमच्याशिवाय कोण राज्यच करू शकत नाही आणि त्यांनी आपल्या संपूर्ण देशामध्ये इतकी घाण करून ठेवली होती. दुसरी गोष्ट बघितली तर 10 वर्षापूर्वी जेव्हा मुख्यमंत्री होण्यापूर्वी गुजरातमध्ये त्सुनामी लाटा आल्या, भूकंप आल्या, अनेक प्रकारच्या तिथे नैसर्गिक हे झालं होतं, गुजरातची हानी झाली होती. मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी गुजरातवर आज गेल्या 15 वर्षात तिसऱ्यांदा निवडून आले, परंतु त्यांनी गुजरातमध्ये विकास केला. जे सरकार होतं काँग्रेस अगोदर त्यांनी बरेचसे आश्वासन दाखवले तरुणांना की आम्ही तुम्हाला जॉब्स देऊ, हे देऊ, ते देऊ, पण काहीच केलं नाही लोकांनी. फक्त मला एवढं सांगायचं होतं की आता मोदी सरकार आली तर मोदी सरकार बघू आम्हा नऊ तरुणांना ते काय करतात, काय करणार ते आमच्यासाठी. दुसरी गोष्ट हे होती की आजकाल पेट्रोलचे भाव जे वाढले आहेत वेगाने काँग्रेसच्या राज्यामध्ये, ते कदाचित मोदी सरकारने कमी करावं. काँग्रेस सरकार पडली हे खूप बरं झालं, कारण त्यांच्यामुळे विकासाची काहीच हालचाल नव्हती, फक्त ते स्वतःचे खिसे भरत होते. या 15 वर्ष या काँग्रेसच्या राज्यामध्ये जो एवढा मोठा भ्रष्टाचार झालेला आहे, तो भ्रष्टाचार मोडून काढला ह्या पूर्ण महायुतीने. त्याबद्दल मी खरोखर या महायुतीचं मी अभिनंदन करतो आहे. 10 वर्ष काँग्रेसने राज्य करून एक प्रकारची निबरपणा आलेला त्यांना, म्हणजे त्यांना असं वाटत होतं आपण करू तो कायदा आणि संस्थानं टाईप असं सगळं तयार झालेलं. म्हणजे महाराष्ट्रात राणेंचं संस्थान होतं, तर ह्या संस्थानांना धक्का द्यायचं काम मोदींनी केलं आणि मुळात मोदींची लाट आलेली असं काँग्रेस कितीही नाही म्हणत होती तरी त्या लाटेची सुनामी झालेली आता आपण बघतोच आहे. विकासाच्या मुद्द्याला प्राधान्य दिल्यामुळे काँग्रेसची जी संस्थानं आहेत ती सगळी खालसं झालेली आहे. त्यांनी जे गुजरात पॅटर्न दाखवलं आहे तसंच महाराष्ट्रात येऊ दे असं इच्छा आहे, बाकी काय नाही. यांनी काहीतरी करावं. जनतेने तुम्हाला एवढं मोठ्या म्हणजे आत्मीयतेने निवडून दिलं, केलं हे ते, पण त्यांनी करून दाखवावं बस. नवीन पिढीची एकमेव चॉईस होती का मोदीच, कारण या गांधी घराण्याला लोक कंटाळलेली होती. बदलाव, कारण बदलावाची गरजच होती या काळात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे महिलांवर भरपूर अत्याचार, कुठलाही त्यांना संरक्षण नाही, काय नाही. हा बदलाव जो काय आलेला आहे नरेंद्र मोदींच्यामुळे, तो हा निव्वळ आपण हे लोकांना काय वाटत होतं आणि लोक आता अपेक्षा सुद्धा व्यक्त करायला लागलेले आहेत. हे सगळं बघत असताना ह्या अपेक्षांच्या पार्श्वभूमीवरती एक महत्त्वाचा मुद्दा भारतीय जनता पार्टीच्या संदर्भात जो निर्माण झाला, जो अनेक वर्ष वादाचा मुद्दा राहिलेला आहे. रामभाऊ, RSS राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा भाजपाचा रिमोट कंट्रोल आहे, याची आता चर्चा चालू झालेली आहे. मंत्रिपदासाठी इच्छुक असलेले किंवा तसं सांगत नसलेले पण मनातून वाटत असलेले अनेक लोक आत्ता संघाच्या दिल्लीतल्या कार्यालयाच्या बाहेर रांगा लावून आहेत. तर या परिस्थितीमध्ये तुमचा स्वतःचा अनुभव काय आहे आणि आत्ता मोदी आणि संघ यांचं जे काही रिलेशनशिप आहे, यांचं जे काही नातं आहे, त्याच्यात हे अशा पद्धतीने रिमोट कंट्रोल म्हणून संघ काम करेल असं तुम्हाला वाटतं का? असं आहे की
संघ आणि भारतीय जनता पार्टी यांचे संबंध हे काय आत्ताच निर्माण झालेले नाही आहेत. पूर्वी भारतीय जनसंघ होता. 1980 साली ज्यावेळेला भारतीय जनता पार्टी बनली, जनता पक्षातून आम्ही बाहेर आलो, त्याचं एकमेव आणि मुख्य कारण हे होतं की दुहेरी सदस्यतेचा प्रश्न काही समाजवादी मित्रांनी उपस्थित केला होता. तुम्ही एक जनसंघात तरी राहा, जनता पार्टीत तरी राहा, नाही तर तुम्ही संघात तरी राहा. आणि ते आम्ही मान्य केलं नाही. आणि त्यामुळं ही भूमिका मान्य न करता म्हणजे संघाशी असलेले आमचे संबंध हे वेगळ्या पद्धतीचे आहेत. आम्ही राजकारणात आहोत, पण म्हणून आम्ही संघापासून बाजूला जाणार असं नाही. अशा भूमिकेतनं भारतीय जनता पार्टीची स्थापना मुळात झालेली आहे. आणि त्यामुळं आमचे मित्रत्वाचे संबंध आहेत, एकमेकांना ओळखायचे संबंध आहेत, चांगले एकमेकांना सल्ला देण्याचे संबंध आहेत. परंतु जे राजकीय निर्णय असतात ते राजकीय निर्णय भारतीय जनता पार्टी म्हणून घेते. त्याची स्वतंत्र कार्यकारिणी असते, पदाधिकारी असतात. आता जिंकून आल्यावर ज्या मातृसंस्थेशी आपला संबंधी आहे तिथे जाऊन सहज माणूस प्रेमाने भेटतो. आणि यामुळे आता आपल्याला जे रिमोट कंट्रोल हा शब्द वाटतोय त्या रिमोट कंट्रोलचा तसा काही संबंध नाही. पण नाही. आता त्याच्यातला रंभू एक अनुभव असा आहे की ज्या वेळेला म्हणजे कदाचित मोदींपेक्षा अटल बिहारी वाजपेयींचे संघाशी असलेले संबंध हे जास्त मधुर असू शकतील, पण त्या अटल बिहारी वाजपेयींना ते सत्तेत आल्यानंतर सगळ्यात त्रास जर कोणी दिला असेल तर ते संघ परिवाराशी संबंधित असलेल्या स्वदेशी जागरण मंच सारख्या संस्थांनी. हा जो अनुभव आहे याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? असं आहे की अटल बिहारी वाजपेयी हे मी आपल्या उत्तराकडे येतो, पण त्याच्यापूर्वी आपलं जे थेट प्रक्षेपणाचं बॅकपॅक युनिट आहे ते बॅकपॅक युनिट आता दादर प्रभादेवी भागात आहे. मयूर आडकर आपले प्रतिनिधी तिथे आहेत आणि ते शिवसेनेचे आमदार, शिवसेनेचे नेते सदा सरवणकर यांच्याशी ते चर्चा करतायत. बघूया ते काय म्हणतायत. मयूर सर, दादर हा मतदारसंघ आहे. दक्षिण मध्य मुंबई असं या मतदारसंघाचं नाव आहे. आपण पाहिलं तर 2 वेळा मनोहर जोशींचा या विभागामध्ये लोकसभेच्या निवडणुकीत पराभव झाला होता आणि गेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यातील सर्व नगरसेवक निवडून आणले होते. इतकं असूनही या दक्षिण मध्य मुंबईमधून आज शिवसेनेचा उमेदवार निवडून आलेला आहे. आणि हा करिश्मा नक्की कुणाचा होता हे सांगायला या दक्षिण मध्य मुंबई विभागाचे विभाग प्रमुख सदा सरवणकर आपल्यासोबत आहेत. साहेब, असं म्हटलं जात आहे की मोदींची लाट, मोदींची लाट, मोदींची लाट, आणि यामध्ये कुठेतरी साहेबांचा करिश्मा कुठेतरी झोकाळला जातोय. नक्की कुठला करिश्मा होता या विभागामध्ये की एवढं मोठं सत्ता परिवर्तन झालंय? देशभरात ज्या निवडणुकांचे निकाल लागले त्यावरनं निश्चित आहे की मोदींची लाट होती. फक्त या मतदारसंघात ज्या मताधिक्याने राहुल शेवाळे आणि शिवसेनेचे उमेदवार निवडून आले ते लक्षात घेता माननीय उद्धव साहेबांचं नेतृत्व आणि माननीय शिवसेना प्रमुखांबद्दलची लोकमानसातली जी एक आदराची आणि त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्याची जी एक भावना होती, या भावनेमुळेच या मतदारसंघात प्रचंड मोठ्या प्रमाणात शिवसेनेला मतदान झालं. ज्या ज्या मंडळींनी शिवसेना संपावी म्हणून प्रयत्न केले त्यांना या निवडणुकीत जनतेने सडेतोड असं उत्तर दिलं आणि त्यांची जागा त्यांना दाखवून दिली. आणि म्हणून मला असं वाटतंय की मोदींची लाट होतीच, पण माननीय उद्धव साहेबांचं नेतृत्व आणि बाळासाहेबांची त्या जनमानसात असलेली एक श्रद्धांजली अर्पण करण्याची भावना यामुळे जास्त मताधिक्याने इथले शिवसेनेचे उमेदवार राहुल शेवाळे हे विजयी झाले असं मला वाटतं. या निवडणुकीच्या काळामध्ये आम्ही काही शिवसैनिकांशी बोलत होतो जेव्हा निकाल लागले होते. त्यांना मुंबईतल्या निकालापेक्षा कोकणात शिवसेनेचा विजय झाला याचा आनंद खूप होता. आपणही कुठेतरी केव्हा तरी गेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी नारायण राणेंचा हात धरून काँग्रेसमधून उमेदवारी मिळवली होती. आता आपण पुन्हा स्वगृही परत लावतात. पुढच्या विधानसभेची लक्षणं या ठिकाणी काय असणार आहेत या विधानसभेत? निश्चित तो एक अपघात होता माझ्या वैयक्तिक राजकीय जीवनात. जसे अनेक अपघात घडतात तसे मी निश्चितच नारायण राणेंचा हात कधीच पकडला नव्हता. किंबहुना आमदार असताना सतत आणि सातत्याने 5 वर्ष नारायण राणेंना ज्या ज्या ठिकाणी शक्य होईल त्या त्या ठिकाणी विरोध करणं, अगदी त्यांच्या समोर जाऊन त्यांना विरोध करणं हे काम मी केलं होतं. आणि नारायण राणेने शिवसेना संपवावी म्हणून विडा उचलला होता तो संपला ह्याचा आनंद समस्त शिवसैनिकांना आहे. आणि त्यामुळेच नारायण राणे संपले यापेक्षाही मोठा आनंद आमचे विनायक राऊत या ठिकाणी निवडून आले यामध्ये आम्हा सर्व शिवसैनिकांना होता. नारायण राणे संपल्याचा आनंद तर निश्चितच संपूर्ण भारत देशातील सगळ्याच आम्हा शिवसैनिकांना आहे.
असं म्हटलं जाते आता पुढच्या विधानसभेत नक्की काय होणार आहे याचं काय सुतोवाच तुम्ही आता करणार आहात का? पुढची विधानसभा, या विधानसभेवर मान्य शिवसेना प्रमुखांचं जे स्वप्न आहे भगवा फडकवण्याचं, ह्या स्वप्नाची आता सुरुवात झालेली आहे. जनतेने निर्धार केलेला आहे की ज्या शिवसेना प्रमुखांनी मराठी माणसांसाठी स्वतःचं संपूर्ण आयुष्य वेचलं, त्या शिवसेना प्रमुखांची इच्छा पूर्ण करावी, विधान भवनावरती भगवा फडकवावा. त्यासाठी जे जे करणं शक्य आहे सर्वसामान्य मराठी माणसांनी आणि इथल्या युवा वर्गाने, शिवसैनिकांनी आणि समस्त जनतेने एक निश्चय केलेला आहे. आणि म्हणूनच यापेक्षाही मोठा विजय हा महाराष्ट्राच्या विधानसभेत आपल्याला बघायला मिळेल. मयूर, माझा आवाज ऐकला सदा सरवणकर साहेबांनी सरळ सरळ सुतोवाच केले. बोला सर. मयूर, आवाज येतोय? हा, सदा सरवणकरांनी आता जी काही भूमिका घेतली किंवा त्यांनी जो काही दावा केला की नारायण राणे संपले, असा त्यांचा आता दावा आहे. आणि त्याच नारायण राणेंबरोबर ते गेले, हा अपघात आहे असं ते सांगतात. पण ते सत्य आहे हे नाकारायचंय का त्यांना? आणि असं एखाद्या हा प्रश्न त्यांना तुम्ही विचारा. लोक, आपल्या सर्व दूरदर्शनच्या प्रेक्षकांना ते ऐकण्यात रस आहे. या एका मुलाच्या एका पराभवातून नारायण राणेंसारखा नेता संपला. बाळासाहेब ठाकरेंचे तुम्ही शिवसैनिक आहात आणि नारायण राणेंचा हात तुम्ही केव्हाच धरला नव्हता, तो एक अपघात होता. पण आता नारायण राणेंचा पराभव झालाय, याच्याबाबत तुम्ही काय सांगाल? हा अपघात नक्कीच होता की तुम्ही खरंच त्यांच्याबरोबर गेले होते? नारायण राणे बरोबर मी कधीही गेलेलो नव्हतो, तो अपघात होता हे सांगितलं मी निश्चित. आणि नारायण राणेंचा जो पराभव झाला, किंबहुना ते राजकीय दृष्ट्या संपलेले आहेत, याचा माझ्या एवढा आनंद आणखी मयूर, ते त्यांचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. ते अजूनही अपघाताचा दावा करतायत. तू दिलेल्या माहितीबद्दल आणि या मुलाखतीबद्दल धन्यवाद. आपण स्टुडिओतली चर्चा तशीच चालू ठेवणार आहोत. उल्हासदादा, हे जे काय आता त्यांनी विधान केलं की नारायण राणे मुलाच्या एका पराभवामुळे संपले, तर तुम्हाला स्वतःला अशा पद्धतीने एखाद्या पराभवामुळे एखादा नेता संपतो, हे या पद्धतीची मांडणी मान्य आहे का? कोणत्याही पक्षातला कोणताही नेता अशा एखाद्या अपघाती पराभवातनं किंवा कोणत्याही पराभवातनं संपतो, हे विधानच बरोबर नाहीये. म्हणजे कोणत्याही पक्षाला, मी त्या पक्षाचा आहे म्हणून म्हणत नाही, कोणत्याही पक्षात ते लागू होत नाही. कोणताही पक्ष कितीही तरी निवडणुकीमध्ये पराभूत झालेला असला तर तो पक्ष संपला असं एखाद्याने विधान केलं तर तेही बरोबर होत नाही. तुम्हाला सांगतो, साधी गोष्ट आहे. 2009 साली भारतीय जनता पक्षाला 19% मतं मिळाली होती आणि जागा त्यांना 116 मिळाल्या होत्या. आता 2014 मध्ये काँग्रेसला 22% मतं मिळाली, पण जागा मात्र 44 मिळाल्या. त्यामुळं कसं आहे की एखादा पक्ष किंवा एखादी व्यक्ती एखाद्या निवडणुकीच्या निकालावर संपते असं विधान सार्वत्रिक सत्य नाही. बरोबर, असं मला या ठिकाणी आपला मुद्दा पोहोचलेला आहे. मगाशी आपण एक प्रश्न अर्धवट ठेवला होता, रामभाऊनं त्यांचं उत्तर द्यायचं आहे की रासव संघ आणि भाजपा यांच्या संबंधातलं, आणि त्यातला जो पुढचा एक अनुभव किंवा जी काही एक माहिती आहे की दत्तोपंत ठेंगडी त्याच अटल बिहारी वाजपेयी सरकारच्या विरोधात पार्लमेंटच्या बाहेर धरणं देऊन बसलेले होते. तर हे जे काही संबंध आहेत याच्याबद्दल काय तुम्ही सांगाल? असं आहे की दत्तोपंत ठेंगडी त्यावेळेला स्वदेशीच्या संबंधातल्या मुद्द्यावरती त्यांचं मत मांडत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जवळ असलेली ती संघटना आहे, पण म्हणजे ती काही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नव्हे. त्यामुळे अटल बिहारी वाजपेयी हेही संघाचे प्रचारक होते, नरेंद्र मोदी हेही संघाचे प्रचारक होते. हे यातलं साम्य आहे. पण कधी कधी एखादी व्यक्ती, जसं आपण मगाशी म्हणालात की बाबा स्वदेशी जागरण मंचानेही केलं, होऊ शकतं, कारण त्या संघटना आपापल्या क्षेत्रात स्वतंत्रपणाने काम करते. उलट हा पुरावा आहे की संघाच्या पासून निर्माण झालेल्या संघटना ज्या ज्या कामासाठी त्या निर्माण झालेल्या आहेत ते काम करतायत. आणि त्यामुळं स्वदेशीच्या संबंधात त्यांना असं वाटलं तर म्हणून त्यांनी विरोध केला. यात अंतर्गत लोकशाही आहे हे आपण समजलं पाहिजे. आणि वाजपेयी त्यांची उंची आणि नरेंद्र मोदी आता नव्याने सुरुवात करतायत, आणि त्या सुरुवातीला या वेळेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने काय केलं असं जर तुम्ही मला विचारालात तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने यावेळेला मतदारांचं मतदान वाढेल यासाठी अत्यंत कसोशीनं प्रयत्न केले. आणि ही झालेल्या वाढीमध्ये त्यांचाही सहभाग आहे, इतरांचाही आहे. आणि स्वाभाविकपणानं ज्यावेळेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक मतदान करायला निघा असं म्हणतात, त्यावेळेला समोरच्या येणाऱ्या माणसाचा त्याचा परिचय असतो. त्यामुळे न विचारताच ते भारतीय जनता पार्टीला स्वाभाविकपणानं मत देतात. आणि म्हणून संघाचा आणि भारतीय जनता पार्टीचा संबंध आहे. परंतु नियंत्रण हा शब्द जो वापरला जातोय,
असं नियंत्रण नाही आहे. स्नेहभावानी एकमेकांचे विचार देवाणघेवाण करणं हे कुठेही असलं पाहिजे आणि त्याचाच हा परिचय आहे. आणि म्हणून कंट्रोल काही नाही. संघाच्या रिमोट आपण बोलूया. मी तुमच्याकडे येणारच आहे या मुद्द्यावरती. पण पद्मभूषण देशपांडे सकाळचे संपादक मुंबईतील, ते आपल्या चर्चेत सहभागी होण्यासाठी दूरध्वनीवर आता उपलब्ध आहेत. पद्मभूषण देशपांडे, तुमच्या चर्चेमध्ये स्वागत. नमस्कार. नमस्कार. आपली ही चर्चा सत्ता परिवर्तनाच्या संदर्भात चालू आहे आणि मुख्य म्हणजे आता इथे 4 प्रमुख पक्षांचे प्रतिनिधी आपल्याकडे बसलेले आहेत. आपण ही चर्चा पाहत असाल तर आता याचं जे काही चिंतन सुरू झालेलं आहे राजकीय, तर तुमचं याबद्दलचं मत काय आहे की ह्या पराभवाची जबाबदारी म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा जो काही महाराष्ट्रात झालेला दारुण पराभव आहे, भाजपाला मिळालेलं यश आहे, तर याच्याबद्दलची श्रेय अपश्रेयाचं काय गणित असेल असं तुमचा अंदाज आहे? महाराष्ट्रापुरतं बोलायचंय की संपूर्ण देशाच्या बद्दल? दोन्ही बोलू शकता. दोन्ही बद्दल बोलायचंय. मगाचपासून जी आपण आता या चर्चेमध्ये जी कारणं सांगितली ती सगळी कारणं खरीच आहे. पण मला एका गोष्टीकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष असं वेधायचं आहे की काँग्रेसने ज्या वेळेला काँग्रेसचे पंतप्रधान त्यावेळेचे राजीव गांधी यांनी जेव्हा या देशामध्ये संगणक आणला, डिजिटल क्रांती आणली, त्यावेळी आपल्याबरोबर असलेल्या रामभाऊंसह अनेकांनी त्या क्रांतीला तेव्हा विरोध केला होता की या देशामध्ये जर संगणक आले तर मग बेरोजगारी वाढेल, हे होईल ते होईल, अशा प्रकारच्या अनेक शंका. म्हणजे केवळ रामभाऊंचा भारतीय जनता पक्ष नाही, डाव्यांनी हीच भूमिका घेतलेली होती त्या काळामध्ये आणि सगळ्या पक्षांनी त्याला विरोध केलेला होता. त्यावेळी जी डिजिटल क्रांती सुरू झाली, त्या डिजिटल क्रांतीची ज्यांनी आज सर्वाधिक वापर केला त्या सोशल मीडियानेच काँग्रेसचा पराभव केला, ही यातली एक गंमत आहे. आणि दुसरा भाग असा की यावेळेच्या मतदानामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती मध्यम वर्ग आणि उच्च मध्यम वर्ग जो उतरला, हा मध्यम वर्ग आणि उच्च मध्यम वर्ग हा काँग्रेसनी जी आर्थिक धोरणं घेतली, जे खुलं केलं आर्थिक धोरण, त्या खुल्या आर्थिक धोरणाला विरोध करणारे जे पक्ष होते त्यांनाच त्याचा सगळ्यात जास्त लाभ झाला. त्या वर्गानेच काँग्रेसचा पराभव केला. म्हणजे काँग्रेसने जी धोरणं आणली त्याचा लाभ ज्यांना झाला त्या वर्गाला आपल्या बरोबर ठेवण्यामध्ये, त्याचं समाधान करण्यामध्ये काँग्रेस अपयशी ठरली. आणि मला असं वाटतं की यावेळच्या काँग्रेसच्या अपयशाचं हे सर्वात मोठं कारण आहे. पण पद्मभूषण दुसरं कारण असं आहे की काँग्रेसकडे सध्या राजकीय नेतृत्वाचा अभाव दिसतो. एक विशिष्ट प्रकारची पोकळी त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि ही जी राजकीय नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली. उल्हासदादा हे जे काय म्हणतात की काँग्रेसकडे पद्मभूषण, एक मिनिट, उल्हासदादा पवार इथे स्टुडिओमध्ये आहेत. काँग्रेसमध्ये नेतृत्वाची उणीव आहे आणि खंबीर नेतृत्व नाही, हे जे त्यांनी विधान केलं हे आपल्याला मान्य आहे का? पद्मभूषण देशपांडे यांचं जे अर्धा पहिला भाग आहे तुम्हाला परिपूर्ण मान्य आहे. राजीव गांधींच्या भाजपाबद्दलचा मान्य, काँग्रेसबद्दल राजीव गांधींच्या बद्दल आणि त्यांच्यात मी त्यांना आठवण करून देतो. बरोबर ते म्हणतात ते की त्यावेळी अटल बिहारी वाजपेयी जे असतील किंवा कैलासवासी प्रमोद महाजन याने विरोध केला होता आणि या दोन्ही नेत्यांनी जाहीरपणे ही 10 वर्षांनी म्हणजे कबूल केलं की ही आमची चूक झाली. राजीव गांधींच्या धोरणाला पण ते जे नेतृत्वाच्या अभावाबद्दल बोलतायत की काँग्रेसकडे आज खंबीर नेतृत्व नाही आणि काँग्रेसकडे आज राजकीय नेतृत्वाची, याच्याबद्दल तुमची भूमिका काय? नाही, मला तसं वाटत नाहीये. कारण शेवटी कसं असतं, एखाद्या पराभवातून नेतृत्वाच्या यशापयशाची चर्चा आपल्याला करता येणार. पद्मभूषण त्यांना काही ही उणीव आहे असं वाटत नाही. तुम्ही तुमचा जो मुद्दा होता 77 सांगा. 77 साली उल्हासदादा तुमच्याकडे परत येतो. त्या एका मुद्द्यासाठी मी त्यांना अडवलं होतं. पद्मभूषण, उल्हासदादा तिथे काँग्रेस पक्षाचे प्रतिनिधी आहेत त्यामुळे त्यांना ते स्वीकारणं कठीण जाईल. पण मुद्दा असा आहे की मी फक्त एवढंच म्हणालो, मी खंबीर नेतृत्व असं म्हणालो नाही, राजकीय नेतृत्व म्हणालो की ज्या प्रकारच्या राजकीय नेतृत्वाची गरज आहे त्या प्रकारचं मास बेस राजकीय नेतृत्व केंद्रामध्ये नाही. आणि ती जी मोठी पोकळी निर्माण झाली, म्हणजे आज आपण सर्वत्र चर्चा अशी करतो की मगाशी सुद्धा आपल्या चर्चेत चर्चा झाली की भ्रष्टाचाराचे आरोप झाले पण काँग्रेसने त्याला योग्य पद्धतीने सामोरे गेले नाहीत. मगाशी जे आपल्या सामान्य गृहिणी बोलत होत्या की महिलावरती अत्याचार झाले, दिल्लीतली बलात्काराची घटना ती कशी हाताळली गेली, कांद्याच्या वाहवाढीचा प्रश्न दिल्लीतला तो कसा हाताळला गेला, अण्णा हजारे जेव्हा दिल्लीमध्ये उपोषणाला गेले त्यावेळी तो प्रश्न कशा प्रकारे हाताळला गेला. ज्या कौशल्याने, राजकीय कौशल्याने हे प्रश्न हाताळायला जायला हवे होते त्या पद्धतीने, त्या कौशल्याने काँग्रेसच्या नेतृत्वाकडून ते प्रश्न हाताळले गेले नाहीत. त्यामुळे जनतेच्या मनामध्ये अशा प्रकारची भावना निर्माण झाली की आपल्याकडे नेतृत्वाची खूप मोठी एक वानवा आहे आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्याला खंबीर नेतृत्व हवं. मला असं वाटतं जेव्हा भारतकुमार राऊत म्हणत होते, एक फक्त माझं वाक्य पूर्ण करतो
की भारत कुमार राऊत जेव्हा माझ्याशी असं म्हणत होते की शिवसेनेने 1 वर्षापूर्वी असं ठरवलं की आपल्याला ही निवडणूक लढवायची आहे, किंवा भारतीय जनता पक्षाने जेव्हा असं ठरवलं असेल 5 वर्षांपूर्वी की आपण या पद्धतीने पुढे जाणार आणि नरेंद्र मोदी नेतृत्व उभं करणार, त्यावेळी या पक्षांचं मोठेपण एवढंच आहे की त्यांनी हे जाणलं होतं की ही निवडणूक जेव्हा येईल 2014ची, त्यावेळी काँग्रेसकडे राजकीय नेतृत्वाची वानवा असेल आणि त्याचा फायदा आपल्याला पद्मभूषण, या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद. सत्ता परिवर्तनाची ही चर्चा आपण अशीच चालू ठेवणार आहोत, पण त्यापूर्वी सर्वसामान्यांना काय वाटतं त्यांच्या आणखी काही प्रतिक्रिया आपण पाहणार आहोत. हा बदलाव जो काय आलेला आहे नरेंद्र मोदींच्यामुळे, तो हा निव्वळ जनतेचा क्षोभ आहे काँग्रेस गव्हर्नमेंटच्या विरोधात. आणि इतक्या 60 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये या देशासाठी काँग्रेसने केलंच काही नाही आहे. आणि आता या निवडून आलेल्या सरकारवर या अपेक्षांचं फार मोठं ओझं आहे, आणि ते ओझं वाहून त्यांना नेण्याची ताकद त्यांना देव. लोक आता अगदी या महागाईने आणि सगळ्याच दृष्टिकोनातून जाल तिथे भ्रष्टाचार, जाल तिथे त्रास, कुठल्याही ऑफिसमध्ये जा प्रत्येक ठिकाणी त्रास, 10 वेळ जायला लागतं, त्यानंतरच लोकांची कामं होतात, हे सत्य आहे. यासाठी लोकांना बदलाव हवा होता आणि त्यामुळे लोकांनी हा अगदी मनापासून जिद्दीने हा बदल घडवून आणलेला आहे. जनसामान्यांच्या काही बोलक्या प्रतिक्रिया आपण या ठिकाणी ऐकलेल्या आहेत. खरोखरच जनता कंटाळली होती का कारभाराला, आणि आता पुढे नरेंद्र मोदी सरकार आल्यानंतर या अपेक्षा त्यांच्या पूर्ण होणार आहेत का, हे आता थोड्याच दिवसात कळणार आहे. सरकार स्थापन होईल आणि त्यानंतर जनतेच्या अपेक्षेचं ओझं घेऊन हे सरकार कसं चालतं हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल. आपण आणखी काही या प्रतिक्रिया पाहिल्या, पण आपण मगाशी चर्चा करत असताना हेमंतजींना चर्चेच्या अंतिम टप्प्यात आपण आलेलो आहोत, त्यामुळे अगदी थोडक्यात काही उत्तर आपल्याकडनं अपेक्षित आहेत. राष्ट्रसंघाच्या संदर्भात रामभाऊंनी मांडलेला जो काही परिवाराचा म्हणून मुद्दा होता, त्याच्याबद्दल तुम्हाला काहीतरी बोलायचं होतं, आपलं म्हणणं तुम्ही अगदी थोडक्यात सांगा. मला त्याच्याबद्दल असं म्हणायचं आहे की बरेच वेळेला आपण राजकारणामध्ये पाहतो की जे स्पष्टपणे आपल्याला माहीत असतं ते नाकारण्यामध्ये काय हाशील आहे रामभाऊंना, ह्याचंच मला कोडं पडलेलं आहे. ज्या पक्षाची स्थापना ज्या विचाराच्या मुशीमधून झाली त्याचं पितृत्व नाकारायचं कारणच कुठे उरत नाही. दुसरा प्रश्न मुद्दा आहे. आता रिमोट कंट्रोलचा ज्यांनी मुद्दा, रिमोट कंट्रोलचा जो मुद्दा आहे, त्यातूनच जेव्हा आपण म्हणतो की तसा काही नाही, आणि आपण रोज वर्तमानपत्रात किंवा वाहिन्यांवर पाहतो नागपूरला कशा फेऱ्या वाढल्या आहेत, प्रत्येक जण ज्याला काहीतरी व्हायचंय तो नागपूरला कसा जातोय, अडवाणींचं काय करायचं, या प्रश्नाचं उत्तर शोधायला संघाकडे जायला लागतंय. राजनाथ सिंग यांना अध्यक्षपदी ठेवायचं का, याचंही उत्तर संघ देणार आहे. संघ जर सगळ्याच प्रश्नांची उत्तरं देणार असेल तर ते नाकारण्यात काय अर्थ आहे, आणि त्याच्यात फार काही चुकीचं आहे असंही आम्हाला म्हणायचं नाही. संघाचं नियंत्रण असण्याला तुमचा आक्षेप नाही, पण नियंत्रण आहे असं तुम्हाला वाटतंय. रामभाऊने ते नियंत्रण नाही आणि ती परिवाराची रचना कशी आहे असं त्यांनी सांगितलंय. भारतकुमार राऊतांना मला एक महत्त्वाचा प्रश्न याच्यात विचारायचा की बाळासाहेबांच्या संदर्भातलं उत्तर आपण मगाशी दिलं किंवा त्यातली माहिती सांगितलीत की काय भावना होती शिवसेनेची, पण या निवडणुकीतून बाळासाहेबांच्या पश्चात झालेल्या पहिल्या निवडणुकीतून उद्धव ठाकरेंचं नेतृत्व सिद्ध झालं खऱ्या अर्थाने, असं तुम्हाला वाटतं का? अगदी बरोबर आहे. मगाशी माझं उत्तर हे अर्धवट तोडून आपण दुसरीकडे गेलो आणि परत तिकडे परतलोच नाही, त्यामुळे मला त्याचं उत्तर पूर्ण करू दे. मग मी फक्त रत्नागिरीचा मुद्दा सांगितला. त्यानंतर दुसरा मुद्दा होता तो मध्य दक्षिण मुंबई, म्हणजे राहुल शेवाळे निवडून आले. आम्ही ते ठरवलं, तेव्हा आधीच ठरवण्यात आलं होतं की राहुल शेवाळेंना इकडून निवडून आणायचं आणि ते निकडून निवडून येऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला आठवत असेल तर गणपती जेव्हा झाले तेव्हापासून राहुल शेवाळे यांनी प्रचाराला सुरुवात केली. वेगवेगळ्या पद्धतीने जे काही निवडणूक आयोगाचे जे नियम, उपनियम, पोटनिवड नियम असतात ते सगळे ध्यानात घेऊन त्याप्रमाणे केलं आणि तसं झालं. त्याचबरोबर तिकडे प्रफुल्ल पटेलना, जे अत्यंत महाभयानक, महाकाय, महाबिलंदर असं जे काही व्यक्तिमत्व म्हटलं जायचं, असे प्रफुल्ल पटेल, त्यांना सुद्धा गोंदियामध्ये आपण हे तपशील तुम्ही मला किती सांगू शकता किंवा आपल्यालाही माहिती आहेत, पण उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाबद्दलचा जो तुमचा मुद्दा आहे तो मी सांगतो, त्याच्याचकडे मी येत होतो. मुद्दा असा आहे की ही बाळासाहेबांनंतरची ही पहिली सार्वत्रिक निवडणूक, त्यामुळे उद्धवजींच्या डोक्यावर सुद्धा हे एक बोजा होताच. ओझं म्हणण्यापेक्षा ही एक जबाबदारीची जाणीव होती की बाळासाहेबांनंतरची पहिली निवडणूक असल्यामुळे ती आपल्याला जिंकणं गरजेचं आहे. आणि सुदैवाने त्यांच्या प्रयत्नांना शिवसैनिकांनी प्रचंड साथ दिली
आणि मतदारांनी सुद्धा त्यांच्या कौल दिला आणि त्याच्यामुळे हे खऱ्या अर्थाने ते झालं. पूर्ण- आणि त्याच मला सांगतो की त्याच्या आधी असे काही प्रसंग शिवसेनेत हो, घडत गेले की ज्याच्यामुळे उद्धवजींचं नेतृत्व जे नेमस्त कमकुवत असं मानलं जायचं ते ते सिद्ध कणखर आहे हे सिद्ध होत गेलं. आणि या निवडणुकीनंतर ते केवळ कणखर नेतृत्व नव्हे तर एक मुत्सद्दी राजकारणी सुद्धा आहेत हे सुद्धा जाहीर झाले. याच अनुषंगाने मला उल्हासदादा तुम्हाला प्रश्न विचारायचा, अगदी मोजक्या शब्दात सांगा, या पराभवाच्या धक्क्यातून काँग्रेस काय पद्धतीने उभी राहील? 1952 पासून ज्या निवडणुका झाल्या ही 16वी निवडणूक आहे. अगदी थोडक्यात पण सांगा अगदी- दादा. म्हणून 77चं उदाहरण असेल किंवा आणखी नंतर पुढच्या निवडणुका असतील, अशा प्रकारचे पराभव आम्ही पचवलेले. 67 साली पचवलाय, 77 साली पचवलाय आणि 77 नंतर अवघ्या 29 महिन्यानंतर 1980 साली झालेल्या सार्वत्रिक लोकसभेच्या निवडणुकीत प्रचंड बहुमताने इंदिरा गांधी निवडून आले आणि काँग्रेस पुन्हा निवडून आली. आता तुम्हाला उदाहरण देतो, जसं आता काही 10-11 राज्यात एकही काँग्रेसचा खासदार निवडून आलेला नाही. 77 साली उत्तर भारतातल्या 8 प्रांतामध्ये काँग्रेसचे फक्त एकच खासदार निवडून आले होते, गार्गे शंकर मिश्रा. त्यावेळी लोक म्हणाले काँग्रेस संपली. त्याच्यानंतर 80ला झालेल्या निवडणुकीत त्याच उत्तर भारतामध्ये पुन्हा काँग्रेस पक्षाचे अनेक खासदार निवडून आले. पुन्हा उभं राहील अशी पुन्हा तुम्हाला खात्री निश्चितपणे आहे? उभे राहील आणि आत्मविश्वासाने उभे राहून आत्मचिंतन करू. त्याच नेतृत्वाखाली उभी राहील नाही नाही, एक शेवटचा प्रश्न मला हेमंतरावांना विचारायचा आहे की जसं मी त्यांना विचारलं की काँग्रेस उभी राहील का, तसं तुम्ही नॅनोतून इनोव्हात जाऊ शकाल का? आम्ही नॅनोतून वोल्वो बसमध्ये जाऊ शकू. इनोव्हाचं काय घेऊन बसलात? कारण जी जिद्द लागते, जी जिगर लागते, जो आत्मविश्वास लागतो आणि जे लोकांपर्यंतचं नातं निर्माण करायला लागतं ते करण्याची खरी उमेद माझ्या पक्षामध्ये असल्यामुळे मी हे खात्रीपूर्वक सांगू शकतो की आम्ही निश्चितपणे याच्यातून बाहेर तुमचं पडू. उत्तर आम्हाला वोल्वोच्या रूपाने मिळालेलं आहे. शेवटचा रामभाऊ, तुम्हाला एक शेवटचा अगदी मला मोजकं सांगा, एकच मनात लोकांच्या आता शंका आहे, ती म्हणजे ज्येष्ठांना भाजपामध्ये डावललं जात आहे का? आता खरं म्हणजे मी पण ज्येष्ठ आहे आणि मी 10 निवडणुका लढवल्या, 2दा पेट्रोलियम सारखं मंत्रालय, रेल्वे सारखं मंत्रालय, आणि असं असून आमची वैचारिक घटना अशी आहे की यावेळेला उत्तर मुंबईतून गोपाळ शेट्टी जे निवडून आले त्यांचा निवडणूक प्रमुख मी होतो. आणि म्हणून व्यक्तिशः तुमच्याबद्दल कोणाच्या मनात असं असण्याचं कारण नाही. अडवाणी, मुरली मनोहर जोशी किंवा ज्यांचं बाकीच्या नेत्यांचं ज्या पद्धतीने चालू आहे आणि त्यांना मतदारसंघ मिळवण्यापासून ज्या पद्धतीचे कष्ट करावे लागले त्याच्यातून ही शंका आली होती. म्हणून मी तुम्हाला प्रश्न विचारला. तुम्हाला मान्य नसेल तर मला खात्री आहे की हा जो प्रश्न निर्माण केलेला आहे, हा करण्यात आलेला आहे, आपल्याला राममोहन सारख्या ज्येष्ठांवर अन्याय होतो हे मान्य नाहीये. सत्ता परिवर्तनाची महाचर्चा ही अशीच चालू राहू शकते की ती पण आपल्याला वेळेची मर्यादा आहे. आणि आज आपण इथेच थांबणार आहोत. इथे आलेल्या 4ही पाहुण्यांचा पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद देतो आणि ही चर्चा आपण इथे थांबूया. धन्यवाद. नमस्कार.